चला, शनिवार आपला आनंदी शनिवार उपक्रम चांगला व्यवस्थित चालू आहे. आपण बघतो प्रत्येक शनिवारी आपण काही ना काही ऍक्टिव्हिटी घेत असतो. तर आज आपल्याला आजच्या शनिवारी काय करायचं आहे बघा, आनंदी शनिवार उपक्रम. आणि आजचा उपक्रम आहे हेलियम बलून ऍट होम. आता बघा, जेव्हा मार्केटमध्ये आपण बाजारात जाता, तर बाजारात गेल्यानंतर म्हणजे कुठं बलून घेत असतो तुम्ही हेलियमचे, बरोबर आहे. जे हवेत लटकत असतात आपले जे बलून असतात ते काय असतात रे, ते एकदम साधे सिंपल. आपण हवा आहे तो पण ते असे वर येत नाही. पण हेलियम बलून जे आहेत हवेत ऍज वर दिसतात आपल्याला. तर हे आपण गार्डनच्या ठिकाणी गेला किंवा कुठे गेला तर त्यामध्ये हेलियम बलून असतो, त्यामुळं ते बलून हवेत असे लटकत राहतात, असे असतात. तर असे बलून आपल्याला घरच्या घरीच बनवायचे आहेत. तो हेलियम जो गॅस आहे तो कसा क्रिएट करायचा, काय करायचा ते आता आपण बघणार आहोत. आता एकदम सोपं आहे आणि सिंपल आहे. आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, चला हे आपण आता बघूया. बघा, आता यासाठी साहित्य काय लागणार आहे. पहिल्यांदा लागणार आपल्याला एक बॉटल जी आपली अर्धी भरलेली असेल. त्यानंतर लागणार आपल्याला एक बलून, कारण की बलूनचं काम आहे आपलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे छोटे छोटे आपल्याला दगड घ्यायचे. आता बघा, हे दगड जे आहेत छोटे छोटे वाले असे घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे हा ऑइल पेपर, म्हणजे आपण याचं चपात्या रोटी हे रॅप करण्यासाठी याचा यूज करतो, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बघा ही ट्रेन पावडर. ही ट्रेन पावडर कोणत्याही कंपनी, आपण कोणत्याही कंपनीचं मार्केट नाही करत, परंतु ट्रेन पावडर आहे. यातून काय होणार आहे, रिॲक्शन होऊन आपल्याला या ठिकाणी बलून जो आहे फुगणार आहे. कशा प्रकारे फुगणार आहे ते आता आपण सुरुवात करू. सुरुवातीला काय करायचं आपल्याला, असे ते दगड या फॉइल पेपरमध्ये असे गुंडाळून घ्यायचे छोटे. असं मस्तपैकी आपल्याला काय करायचं, असे छोटे छोटे आपल्याला काय करायचं, एकदम सिंपल आहे, जास्त अवघड काय नाही. गोल 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 बघा, हे अशा प्रकारे आपण मस्तपैकी असे करतोय. तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी असं करायचं आणि पावडर या ठिकाणी असतात बघा. रिॲक्शन कशी होती पाहून आपण आता केली आहे. दिसेल हळूहळू बघा. आज जी रिॲक्शन आहे त्याच्याबरोबर होत आहे. खाली तुम्ही बघू शकता की रिॲक्शन कशा प्रकारे होते किंवा काय नाही दिसेल तुम्हाला. हळूहळू होते बघा. हा बघा कशा प्रकारे आपण पाहू शकतो. या ठिकाणी रिॲक्शन चालू आहे. बोलून हळूहळू बरोबर फुगत आहे आणि थोड्या वेळानं अजून खूप फुगणार आहे. तुम्ही जेवढ्या वेळ फक्त लक्षात ठेवा, हा प्रयोग करताना तुमचे आई वडील किंवा तुमचे मोठे भाऊ बहीण असतील तेव्हाच करायचं आहे. कारण ही रिॲक्शन होऊन पाणी गरम होतं आतलं आणि जी हवा आहे, गॅस जो आहे तो रिलीज होतो आणि त्यामुळं हा बलून जो आहे तो फुगत असतो, ठीक आहे. तर हा आपण म्हणून बघणार आहोत काढून. आता बऱ्यापैकी फुगलेला आहे, वर जाते का नाही ते आता आपल्याला पाहायचं आहे. आता मी या ठिकाणी गाठ मारून आपण बघूया की वर जाते का खालीच राहते. हा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी गॅस जो आहे तो रिलीज झालेला आहे. वास आता बघत असाल तुम्हाला कळत असेल की वास कशा प्रकारे येत आहे. गाठ व्यवस्थित मारायची. गाठ जर व्यवस्थित नाही मारली तर आपला जो हवा आहे तो निघून जाईल आणि हवा निघून गेल्यानंतर तो जो फुगा आहे तो फुगा पूर्णपणे ही होणार आहे. गाठ मारलेली आहे. हा बलून जो आहे आता आपण बघूया वर जातो खाली जातो. हा ठीक आहे, तुम्ही पाहू शकता आता कशा प्रकारे वर जातो खाली जातो. कशा प्रकारे आता आपण नाही याला व्यवस्थित हे करायचं आहे. आपण जास्त फुगील नाही, कारण काय जास्त वेळ जरी झालं त्याला हे करायचं. त्याला व्यवस्थित गाठ मारायची, कारण गाठ मारणं गरजेचे आहे. गाठ व्यवस्थित मारली. आता गाठ मारून झालेला आहे. तर आपण पाहूया की हा वर जातो का नाही, त्याचा आपण दिलेला आहे. अशा प्रकारे वर जाते ते आता आपण खाल्लं बघूया वर जाणार आहे. तर कॅमेरामॅनने व्यवस्थित हे करायचं वर जाताना. 1 2 3 स्टार्ट. घे 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 घे